पनवेल में बढ़ते वाहनों के कारण ट्रैफिक की समस्या का विषय जटिल बनता जा रहा है, जिससे नागरिक एवं व्यवसायी काफी परेशान हैं। इन्हीं विषयों के मद्देनजर पनवेल स्थित डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मार्ग पर बढ़ती ट्रैफिक की समस्या पर निजात पाने के लिए ठोस उपाय करने की मांग को लेकर एक ज्ञापन ट्रैफिक इंचार्ज को दिया गया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मार्ग पर डिवाइडर होने के बावजूद यहाँ अल्टरनेट पार्किंग की जाती है, मगर इससे यहाँ के व्यापारियों को कई समस्याओं का सामना करना पड़ता है, क्योंकि यहाँ आने वाले वाहन चालकों को अगर कोई वस्तु खरीदारी करनी है तो वाहन पार्क कर वो दुकान में चले जाते हैं और ट्रैफिक पुलिस उनकी गाड़ी उठा लेते हैं। ऐसे में यहाँ पर कस्टमर आना पसंद नहीं करते, जिसका खामियाजा यहाँ के दुकानदारों को भुगतना पड़ता है। अगर दोनों तरफ पार्किंग होती है तो ट्रैफिक की समस्या भी निर्माण नहीं होगी, इसलिए यातायात विभाग इस पर कोई ठोस उपाय करे, ऐसी मांग यहाँ के व्यापारियों ने की है। व्यापारियों की मांग को देखते हुए यातायात पुलिस निरीक्षक मोहन पाटिल ने लोगों की समस्याओं को जल्द ही सुलझाने का आश्वासन दिया है। एकाच बाजूला पार्किंग असल्यामुळे आणि मध्ये डिवायडर असल्यामुळे गाड्या बसत नाहीत। गिरायकाच्या गाड्या आणि दुकानदाराच्या गाड्या आणि प्लस रेसिडेन्सवाल्याच्या गाड्या त्या अशा सर्व मिळून गाड्या एका साईडला बसत नसल्यामुळे आम्ही एक दिवस विचार करून साहेबांकडे आमदार साहेब विवेक पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही एक साहेबांना निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला ताबडतोब निर्णय दिला व तुम्ही एक पांढरा पट्टा मारा आणि पांढऱ्या पट्ट्याच्या आतील गिरायकाला सांगावं किंवा कस्टमरला सांगा पट्ट्याच्या आतमध्ये गाड्या लावा। आणि माझे कस्टमर सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये गाड्या लावा। तिथे माझ्याकडे येऊन आमच्या दुकानाच्या लाईनमध्ये असलेलं डिवायडर असल्यामुळे आम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम येतो आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते। त्या संदर्भात येऊन सांगितलं। मी बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं, कोण आपल्याकडे मागणी करत नाही तोपर्यंत म्हटलं दोन्ही बाजूला पार्किंग करणं काही योग्य होणार नाही। पण अनायसे दोघं जण ज्येष्ठ नागरिक जगडे साहेब वगैरे आले माझ्याकडे, त्यांनी त्यांची समस्या मांडली। समस्येबरोबर मी त्यांनाही सांगितलं इथून पुढे जर पुढे वाहतुकीची कोंडी झाली पट्टे वगैरे मारून तर ती तुमची जबाबदारी राहील, जेणेकरून बाबा वाहतूक सगळी सुरळीत राहील। तसं त्यांनी मला सहकार्य देण्याचं आश्वासनही दिलेलं आहे। इस अवसर पर पनवेल सिटी सेंटर कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के सेक्रेटरी मच्छिंद्र झगड़े, अध्यक्ष विजय पाटिल, उपाध्यक्ष नथुराम गायकर, सदस्य प्रकाश धुमाल तथा व्यापारी बड़ी संख्या में उपस्थित थे।